कोकणात वाहून जाणाऱ्या उल्हास खोरे आणि वैतरणा खोऱ्यातील 54.70 टीएमसी पाणी मराठवाड्याला देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। या दोन्ही खोऱ्यांतील पाणी वळवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या नदीजोड योजनेचा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 61,52 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला गेलाय। लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यावर कायम दुष्काळाची गडद छाया असते। मराठवाड्यातील दुष्काळावर कायम उपाययोजना करण्यासाठी कोकणात वाहून जाणाऱ्या पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी नदीजोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला देण्यात यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील जनता करतेय। राज्यात नोव्हेंबर 2022 ते जुलै 2024 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी झालेल्या पावसाने आणि अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने 307,25,29,000च्या मदतीचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा मिळणार असून याबाबतचा शासन निर्णय काल 5 सप्टेंबर 2024 रोजी जारी करण्यात आला, अशी माहिती मदत पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे। बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारून विहीर, शेततळे, वीज जोडणी आदींसाठी भरीव अनुदान देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरीस 4 लाखांपर्यंत तर जुन्या विहिरींच्या दुरुस्तीस 1 लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल। पूर्वी हे अनुदान अनुक्रमे 2.5 लाख आणि 50,000 एवढं होतं। इनवेल बोरिंगसाठी आता 40,000 तसेच यंत्रसामुग्रीसाठी 50,000 रुपये, परसबागेकरिता 5,000 देण्यात येतील। शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी सध्या 1 लाख रुपये अनुदान देण्यात येतं। आता ते प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा 2 लाख यापैकी जे कमी असेल ते देण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे तुषार सिंचनासाठी सध्या 25,000 रुपये देण्यात येतात। आता तुषार सिंचन संच 47,000 रुपये किंवा प्रत्यक्ष खर्चाच्या 90% अनुदानापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे। राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे। राज्याच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांनी त्यांच्या बदलीचा आदेश काढला असून वखार महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राजकीय दबावापोटी त्यांची बदली करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान पशुसंवर्धन आयुक्त दिवेगावकर यांनी पशुसंवर्धन विभागाची पुण्यातील ताथवडे येथील जमीन MIDCला देण्यासाठी विरोध केला होता। तिथे विभागाकडून काही प्रकल्प सुरू असल्यामुळे ही जमीन MIDCला देता येणार असल्याचा अहवाल त्यांनी दिल्यामुळे यांच्यावर दबाव आणून बदली केल्याचं बोललं जातंय। राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबींची पूर्तता करून येत्या 10 सप्टेंबर पासून ही मदत देण्यास सुरुवात होणार आहे। त्यासाठी राज्य सरकारने 4,194 कोटींचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात 2,516 कोटी रुपये यापूर्वीच कृषी विभागाकडे वर्ग केलेत। या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 रुपया जमा करण्याची चाचणी गुरुवारी घेण्यात आली। राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 10,000 रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला। याचा फायदा राज्यातील सुमारे 92 लाख शेतकऱ्यांना झालाय। नोकरीच्या मागे न धावता आसद येथील युवा शेतकरी सुशांत जाधव यांनी 4 एकर क्षेत्रातील हळदीतून 172 क्विंटलचे विक्रमी उत्पादन घेतलंय। यातून त्या शेतकऱ्यास 34 लाख रुपयांचं उत्पन्न निघालंय। सलग 5 वर्षे सरासरी एकरी 42 क्विंटल उत्पादन घेण्याचाही त्यांचा विक्रम असून अनेक तरुणांनीही शेती कशा पद्धतीने फायदेशीर आहे याबद्दल ते मार्गदर्शन करतायत। वसई तालुक्यात भात पिकाची लागवड होतीये। भात पिकाचा पेरा अधिक असला तरी काही शेतकरी जुन्या भाताची विक्री करत नवीन भात पीक घेण्यापूर्वी करतात। दर वाढेल यामागील हेतू असतो, परंतु सध्या भाताचे दर घसरलेलेच आहेत। कडधान्यांची आवक घटल्याने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कडधान्याचे दर वाढलेत। सध्या तुरीला प्रति क्विंटल 9,000, हरभरा 6,220 भाव मिळत असल्याने भरड धान्य उत्पादन करणारे शेतकरी तेजीत आहेत, तर भाताला प्रति क्विंटल भात खरेदी केंद्रात कमी भाव मिळत असल्याने भात उत्पादक शेतकरी नाराज आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंबाची चव आता ऑस्ट्रेलियामधील नागरिकांनाही चाखायला मिळणार आहे। राज्यातून डाळिंबाची पहिली खेप नुकतीच वाशी येथील कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधा केंद्रातून ऑस्ट्रेलियातील मेलबर्नसाठी रवाना झाली आहे। विशेष म्हणजे पहिल्या खेपेतून जाणारी डाळिंबे ही अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील महिला शेतकरी कल्पा खक्कर यांच्या शेतातील आहेत। डाळिंब उत्पादनात भारत हा जगातील प्रमुख देश आहे, तर महाराष्ट्र हे प्रमुख देशातील प्रमुख डाळिंब उत्पादक राज्य आहे।